चला पुढच्या मॅचला आता सुरुवात केली जाईल. अंतर साईराज पहिली सेमीफायनलची मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे महादेव वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय सिद्धिविनायक स्ट्रायकर्स. या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच साठी, कारण ही मॅच देखील महत्त्वाची आहे. दोन बॅटर आपण पाहतोय, दोन सलामीवीर बॅटर चिंतामणी आणि जिनू हे दोन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. विद्युत प्रकाश झोताला देखील सुरुवात झाली आहे आणि विद्युत प्रकाश झोताचा आनंद घेत मात्र आता या मॅचला सुरुवात केली जाईल. जिनू आणि चिंतामणी जोडी आपण पाहतोय बॅटिंग साठी आली आहे आणि हा लोगो आपण पाहतोय साईराज प्रीमियर लीग. अगदी ही संपूर्ण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे आणि आता पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. अंतर साईराज मर्यादित असणाऱ्या संघांमधून हे दोन संघ आपण पाहतोय पहिल्या सेमीफायनल मध्ये उतरलेत, कारण दोन संघ आपण जर पाहिलं तर महादेव वॉरियर्स आणि सिद्धिविनायक स्ट्रायकर्स. सूरज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1. पहिला बॉल फटका खेळलाय, फिल्डर होते त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाही. विकेट येताना पाहायला मिळेल, पण कोणता फलंदाज बाद आहे त्याची पडताळणी मात्र पंचांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि जिनू मात्र आउट होताना पाहायला मिळत आहेत. विकेट सूरज शंकराला एवढ्या चपळाईने बॉल पर्यंत पोहोचले आणि हा बॉल आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सूरज यांनी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळत असताना. पुढचा बॉल टॅप खेळले आहेत, बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रात आणि एक धाव मात्र येते. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 1 या आकड्यावर. पुढचा बॉल नो बॉल आहे आणि याच नो बॉलवर आणखीन एक धाव आली आहे. चांगले बॉल हाताळले होते गोलंदाजाने, पण हा बॉल मात्र आता नो बॉल हाताळलाय आणि त्याच नो बॉल वरती आणखीन एक धाव आली आहे. म्हणजे धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 3 या आकड्यावर. ओ यावेळेला फटका फसलाय आणि विकेट आली आहे. बॅटर आउट. आली आहे आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी सौरभ. स्वतः कर्णधार देखील आहेत संघाचे आणि संघ मालक देखील आहेत सौरभ. यावेळेला उलट्या बॅटने फटका सजवलाय आणि धाव मात्र एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 4 या आकड्यावर. ऑन स्क्रीन आपण पाहतोय हा छोटासा यष्टी रक्षक खूप सारी मेहनत घेतोय यष्ट्यांच्या मागे. ओ फटका सजवलाय चांगला, फिल्डर त्या ठिकाणी होते त्याच्याकडून चूक झाली आहे आणि बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार.
चौकार आलाय शेवटच्या बॉल वरती का होईना, चौकाराची गरज होती आणि तो चौकार आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 8 धावा धाव फलकावरती झालाय. चिकू ओव्हर नंबर 2, पहिला बॉल चिकूने हाताळला, त्यावर एक धाव घेतली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 9. चांगला बॉल, तेवढा चांगला स्ट्रोक आणि यावेळेला देखील चूक झाली होती फिल्डर कडून आणि गणेशने बॉल सोडला आणि दुसऱ्या गणेशने बॉल अडवला. चांगली फिल्डिंग केली आहे गणेश यांनी. यावेळेला सुटलाय बॉल, सुटलेला बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. आणि चौकार राहिल्यानंतर मात्र उलट्या बॅटने फटका सजवायचा होता. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचले आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धाव संख्येचा जर विचार केला तर 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. 14 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल देखील चांगला बॉल हाताळला गोलंदाजाने, चिकू बॉल पर्यंत पोहोचले. यष्टीरक्षकाने चूक केली आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी धावून मात्र पूर्ण केली आहे. म्हणजेच आता धाव संख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15. यावेळेला देखील चिकू कडून आता चूक होतीये आणि त्यावेळेला धाव मात्र पूर्ण केली आहे. म्हणजे 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 16 धावा धाव फलकावरती झालेत. गणेश आलेत नवीन गोलंदाज. गणेश सोनार. चांगला बॉल, तेवढा चांगला स्ट्रोक सजवलाय आणि आता एक धाव मात्र पूर्ण केली आहे. म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 17 या आकड्यावर. पुढचा बॉल चेंडूला सन्मान दिला, आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली. धाव संख्या आता जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. हो यावेळेला चांगला बॉल, यष्टीरक्षक चूक करतायत, थोडीशी चूक झाली आहे त्याच्याकडून आणि आणखीन एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे. नाही धाव घेतली नाहीये, म्हणजेच हा डॉट बॉल आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करत होते बॅटर, धाव मात्र आली नाहीये. चांगला थ्रो केला यष्टीरक्षकाने आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच धाव संख्येचा जर विचार केला तर धाव संख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 18 या आकड्यावर. सौरभ गेला होता आणि पुन्हा एकदा माघारी परतलाय देखील. फटका चांगला सजवलाय. फिल्डर चिकू पुन्हा एकदा चूक झाली त्याच्याकडून आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. हो यावेळेला चांगला बॉल गोलंदाज गणेश यांनी हाताळलाय जरूर आणि आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फटका चांगला सजवलाय. फिल्डर होते चिकू आणि आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. म्हणजेच धाव संख्येचा जर विचार केला तर धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावर.
गणेश पहिला बॉलवर एक धाव आली आहे. 21 धावा धाव फलकावरती 21. पुढचा बॉल बाहेर मारलाय आणि बाहेर मारल्यानंतर मात्र फलंदाजाला बाहेर यावं लागेल. विकेट. विकेट आली आहे आणि चिंतामणी मात्र माघारी परतलेत. ओ यावेळेला नो बॉल आहे आणि या नो बॉलवर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलवर 3 धावा. यस. सर किती धावा आहेत सांगा. 3 धावा आहेत. यस. नो बॉल, एक धावून घेतलेली धाव आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव. अशा स्वरूपातील एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. तीन धावा. पुढचा बॉल फटका सजवलाय चांगला आणि यावेळेला तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे. म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 25. पुन्हा एकदा फटका सजवलाय. चिकू त्या ठिकाणी होते आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक सौरभ यांनी खेळला. हो चांगलं बॅकअप दिलं आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. म्हणजे धाव संख्या आता जाऊन पोचली धाव फलकावरती 26 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा धाव वाढवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता विकेट. बॅटर आउट. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती झाल्यात. 24 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिली सेमीफायनल मैदानामध्ये रंगते. 24 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो चेक टेक्स्ट हॅलो हॅलो चेक. 1 मिनिट सामना थांबवूया आपण, कारण या ठिकाणी आपल्या मुंजल डेकोरेटरचे सर्वेसर्वा सन्माननीय सावलासाहेब या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपल्या मैदानावरती असलेले जे मुख्य व्यासपीठ पाहत आहे आणि नवरात्रोत्सव कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर नवरात्रोत्सव कालावधीमध्ये सुद्धा आपल्या शिवडीच्या नवदुर्गा मातेच्या सेवेसाठी नेहमीच सज्ज असणारे आपल्या सन्मानचे लाडके सन्माननीय मुंजल डेकोरेटरचे सर्वेसर्वा सावलासाहेब आपल्या सोबत आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया, कारण आपल्या मंडळाच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं नेहमीच एक मोलाचं सहकार्य राहिलं. त्याबद्दल सावलासाहेब आपलं सर्वप्रथम तर हार्दिक स्वागत आणि आपलं सर्वप्रथम हार्दिक आभार. आणि त्याचबरोबर आपण व्यासपीठावरती उपस्थित असलेले पाहताय आपल्या मैदानावरती असलेले बॅनरचे डिझाईन कोणीतरी वेगळे बनवले, परंतु बॅनरची डिझाईनची प्रिंटिंग ज्यांनी केली ते आपल्या सर्वांचे लाडके अखिल याहू साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि दोन्ही मान्यवरांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार सुद्धा आपण आता व्यासपीठावरती करत आहोत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण करत आहोत. सर्वप्रथम तर मुंजल डेकोरेटरचे सर्वेसर्वा सन्माननीय राजू सावला साहेबांना आपल्या मंडळाच्या माध्यमातून एक मायेची उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा देऊन आपण त्यांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार करतोय. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. एकदा जोरदार आवाज होऊन द्या, बोलू द्या छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद राजू सावला साहेब, आमच्या मंडळाला केलेल्या आपण अनमोल अशा सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीने आपले सहर्ष आभार, मनपूर्वक हार्दिक आभार. आणि असंच सहकार्य आमच्या मंडळाला वर्षोनुवर्ष लाभो हीच आम्ही आई नवदुर्गे चरणी प्रार्थना करीत आहोत. आणि त्यानंतर आज सन्माननीय अखिलजी याहू साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती करण्याची विनंती मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करतोय. मी सन्माननीय तानाजी मोरे, दीपकजी भारद्वाज यांना मी विनंती करेन आपण अखिलजी याहू आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक अखिलजी याहू साहेबांचा एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार करायचा आहे. आणि अखिल याहू साहेबांना सुद्धा मायेची एक उबदार अशी शाल, आपल्या साईराज मित्र मंडळाच्या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा आपण अखिलजी याहू यांना देऊन आपण त्यांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार करतो. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा तो आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. असं सहकार्य आम्हाला वर्षोनुवर्ष लाभो हीच आम्ही या सर्व आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून अपेक्षा करतोय. आणि पुन्हा एकदा मात्र हा सन्मान सत्कार इथेच थांबवतोय आणि जातो लगेच कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. माझे मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत जोडलेले असतील. दुसऱ्या डावाच्या खेळाला आता सुरुवात. 24 बॉल आणि 29 ची गरज. पहिला बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय, कव्हर्सला ढकललाय, नो बॉल पंच घोषित करतायत आणि याच नो बॉलवर एक धाव आली आहे. चांगली सुरुवात, फायटिंग टोटल उभा केलाय. पहिल्या डावामध्ये 28 धावा बनवल्यात, 29 ची गरज. आणि आता एकही बॉल गोलंदाजाने हाताळला नाही आणि 2 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल ऑन साइडला दिशा दिली, फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचताय तोपर्यंत आणखीन एक चोरटी धाव, चिकी सिंगल पूर्ण करत असताना पाहायला मिळते. दोन्ही बॅटर 3 धावा धाव फलकावरती झाल्यात एक चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल यावेळेला ढकलला हलक्या हाताने पॉइंट्सला आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे.
पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा आता डॉट बॉल येताना पाहायला मिळते. चिकू आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग साठी. 21 मध्ये आता 25 करायचे. 4 झाले धाव फलकावरती. मॅच ऑन. चांगला स्ट्रोक कडक आणि यावेळेला प्रयत्न चांगले केले होते चिंतामणी कुंभार त्या ठिकाणी आणि त्यांनी केलेला प्रयत्न आणि आता एक चिकी सिंगल पूर्ण करत असताना पाहायला मिळते दोन्ही बॅटर. आणखीन एक धाव आली आहे. पुढचा बॉल नो बॉल आहे आणि याच नो बॉल वर आणखीन एक धाव येताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात झाली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. गणेश आणि चिकू हे दोन बॅटर आणि हे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. त्यांच्या बॅट मधून धावा येतात या मॅच मध्ये. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 20 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. हो स्ट्रोक खेळला जरूर सिद्धू. हो हो चांगला प्रयत्न सिद्धूने केला आणि आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 8. 19 मध्ये आता 21 ची गरज. सिद्धूला आपण पाहतोय ऑन स्क्रीन. चांगला प्रयत्न सिद्धूने केलाय. 3 धावा आपल्या संघासाठी अडवल्यात त्या खेळाडूने. पुढचा बॉल स्टिअर केलाय हलक्या त्यांनी ढकललाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. हा आलाय चिकूच्या बॅट मधून चौकार. आ 18 बॉल मध्ये आता करायचे आहेत 17. पुढचा बॉल फसलाय फटका आणि गणेश बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट. संजू बाबा नवीन बॅटर. 17 मध्ये आता 17 करायचे आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. हा दुसरा बॉल पायावर आदळलाय जाऊन आणि आता ही धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. चिकूच्याच बॅट मधून आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळाला आणि तो चिकू आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. ओ यावेळेला देखील हलक्या हाताने ढकललेला बॉल आणि आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. दक्षिण मुंबईतील एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय साईराज प्रीमियर लीग. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम रजनी आणि अंतिम टप्पा आला या स्पर्धेचा. उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हाजी गोवेकर साऊथ मुंबई किंग म्हणून जो संघ प्रसिद्ध आहे तो उल्हास पॅकर आणि आता आणखीन एक येतोय संजू बाबाच्या बॅट मधून चौकार. टोकलाय बॅटरने संजू बाबा. पुढचा बॉल आडव्या बॅटने आता बॉलला पाठवलंय गोशंकी क्षेत्रात. आणखीन एक धाव आली आहे म्हणजेच धावा झाल्या धाव फलकावरती. आता 19 13 मध्ये आता करायचे 10. पुढचा बॉल सजवलाय फटका आणि हा देखील बॉल गेलाय आर पार. येतोय SRPL चौकार. मध्ये धडक मारायची. मला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. आता 12 बॉल मध्ये 6 करायचे सामना जिंकण्यासाठी आणि तो चिकू श्रेयस स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. थोडासा भाऊक झाला मागील मॅच मध्ये. आता नो बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव 12 मध्ये आता करायचे फक्त 5 धावा.
या 5 धावा करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ असेल. पुढे आलेत, फटका सजवलाय, फिल्डर धाव घेण्याचा प्रयत्न, पाहूयात पंचांचा निर्णय, थर्ड अंपायरची मदत. आणि आता अजित निकम सर त्याची पडताळणी करतील. अजित निकम सर आता त्याची पडताळणी करतील. रनआउटची पडताळणी आता केली जाते थर्ड अंपायर अजित निकम सरांच्या माध्यमातून. बॅटर आउट आहे की नॉट आउट आहे त्याचा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडासा डिफिकल्ट निर्णय, हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सर अजित निकम सर थर्ड अंपायर म्हणून या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे ती ऍक्शन. आणि आता बॅटर आउट, फलंदाज बाद, विकेट. विकेट आली आहे, चिकू माघारी परतलाय. आणि आता मॅचचं समीकरण बदललंय, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 11 मध्ये आता 5 करायचे आहेत. लास्ट 11 बॉल 5 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॅट्समन कोण आहे रे? संदीप पासी. स्ट्रोक खेळलाय, सजवलाय बॉल, निघून जाईल सीमारेषा पलीकडे, हा आलाय चौकार. आणि आता तांबडी चांबडी ही चमक आहेत. ओ फटका सजवलाय आणि एक धाव पूर्ण. आणि फायनल मध्ये धडक मारली आहे संघाने. संघ आहे सिद्धिविनायक स्ट्रायकर्स. टीमला मी विनंती करतोय लवकरात लवकर आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. सत्वाची माऊली आणि शिवडीचा सम्राट दोन्ही टीमला मी विनंती करेन लवकरात लवकर आपण टॉस साठी या. शेवटचा कॉल असेल आपल्याला. जर थोडाही विलंब आपण केलात तर आपल्याला पेनल्टी लावली जाईल. लगेच आपण मैदानावरती यायची. सत्वाची माऊली हा संघ मैदानावरती उपस्थित आहे. मी शिवडीचा सम्राट या संघाला सुद्धा विनंती करतोय की लवकरात लवकर आपण आपली उपस्थिती मैदानावरती दाखवायची आहे.